नमस्कार. पहिल्या नजरेतील प्रेम. लेखिका प्रणाली देशमुख. अभिवाचन अनुराधा कर्वे. सुमित मीराला बघायला गेला. अगदी पारंपरिक पद्धतीने चहा पोह्यांचा कार्यक्रम ठरला होता. मीरा समोर बसली असताना आतमधून पडद्यामागून कोणीतरी डोकावून बघत होतं. सुमितची नजर पडली. तीही गोड हसली. आणि पहिल्या नजरेचं प्रेम म्हणतात तसंच काहीतरी झालं. त्याच्या मनात तिची खट्याळ हसरी छबी घर करून गेली. 2 दिवस झाले, पण डोळ्यांपुढे सारखी तीच दिसायची. अरे, स्थळ लक्षात आलं का म्हणून आईनं त्याला 3-4 वेळा विचारलं, पण तो सारखी टाळाटाळ करत होता. मुलीकडच्यांना निरोप द्यायचं काय सांगायचं. आता मात्र उत्तर देणं गरजेचं होतं. त्यांनी आईला शेवटी सांगून टाकलं, आई, मला ती आतून डोकावणारी बघत होती ना, ती पसंत आहे. आईने डोक्यावर हात मारला. अरे राजा, कोणाविषयी बोलतोयस तू? आपण मीराला बघायला गेलो होतो आणि तू कोणाला पसंत केलंस? मला वाटतं तू जिला बघितलंस ती मीराची धाकटी बहीण असावी, राधा. पण त्या लोकांना काय उत्तर देणार आता आम्ही? आई, तू एकदा बाबांशी बोल, माझ्यासाठी ग. बरं बाई, बघते मी, म्हणून आई स्वयंपाकाला लागली. सुमितच्या हृदयावर तिच्या निखळ हास्याचं प्रतिबिंब उमटलेलं होतं. अगदी देवानी वेळ काढून कोरीव शिल्प बनवावं तशीच होती राधा. कदाचित तिच्या सौंदर्यानं सुमितला मोहिनी घातली असावी. आईनी सगळं बाबांच्या कानावर घातलं, पण त्यांच्या तत्वाला हे पटत नव्हतं. तरीही सुमितच्या खुशीसाठी ते बोलायला तयार झाले. त्यांनी फोन करून भेटायचा दिवस घेतला. सुमित, आईबाबा राधाचा हात सुमितसाठी मागायला गेले. सुरुवात कशी करावी कळत नव्हतं. आतमध्ये मीराला वाटलं होकार द्यायला आलेत म्हणून तीही खुश होती. राधा तिला खट्याळपणे चिडवत होती. काय गो मीरा, सुमित गोड बोले. एका भेटीतच काळी चोरी झालं का? मीरा लाजली. इतक्यात बाहेरून कसला तरी आवाज आला. मीरा हॉलच्या खिडकीजवळ जाऊन ऐकू लागली, तर आलेले पाहुणे जाताना दिसले. मीराचे बाबा जाम चिडलेले होते. नेमकं काय झालं काही कळत नव्हतं. ते लोक परत गेले. मीराला कळायला मार्ग नव्हता. तिचा चेहरा पडला. काय झालं विचारणार तरी कसं? तिचा लहान भाऊ चहाचा ट्रे घेऊन गेलेला होता, तो तिथेच होता. ट्रे परत आणल्यावर मीराने त्याला तिच्या खोलीत बोलावलं आणि काय झालं म्हणून चौकशी केली. अनुपने घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्या सुमितला म्हणे राधाताई आवडली, तिच्याशी लग्न करायचं म्हणतो तो, म्हणून काका चिडले. त्यांना सांगितलं की राधाताई धाकटी नसून थोरली आहे आणि 1 वर्षापूर्वीच तिचा घटस्फोट झाला आहे. मीराने उत्सुकतेने विचारलं, मग काय म्हणाले ते? काहीच नाही, परत गेले. राधा बिचारी रडायला लागली. मला माफ कर गं मीरा, माझ्यामुळे घडलं सगळं. मी खरंच अपशकुनी आहे. मी तर तुला बघायला कोण आलं म्हणून सहजच डोकावले होते. आणि आईबाबांना कशी सामोरी जाऊ ग आता? काय म्हणतील ते? लहान बहिणीच्या जीवनात विष कालवलं. अगं ताई, तू नको मनाला लावून घेऊ. यात तुझी चूक काहीच नाही आणि त्याचीही नाही. मीराने राधाला कसं बसं समजावलं. दुसऱ्या दिवशी सुमित मीराला भेटायला तिच्या कॉलेजमध्ये गेला. ती येताना दिसली. त्याने हात दाखवून हाय असा इशारा केला. जास्त आढेवेढे न घेता तीही त्याच्या दिशेनं आली. तुम्ही इथे? त्यांनी स्पष्टच सांगितलं, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आधी मी तुमची माफी मागतो. मला तुमची बहीण अगदी मनापासून आवडली. तिनं लगेच वाक्य पूर्ण केलं. पण ती घटस्फोटीत आहे म्हणून तुम्ही आल्यापावली परत गेलात असंच ना? नाही, असं अजिबात नाही. मी अजूनही लग्नाला तयार आहे.
पण माझे बाबा जुन्या विचारांचे आहेत. त्यांचं मन वळवायचा मी प्रयत्न करतो आहे. तुमची पण मदत हवी आहे मला. हे पत्र राधाला द्याल का प्लीज? त्यांनी पत्रात त्याच्या घायाळ मनाची अवस्था रेखाटली होती. तिने पत्र घेतलं आणि घरी आल्यावर राधाला दिलं. राधाला परत लग्न करायची इच्छा नव्हती, पण मीराने तिला समजावलं. तिच्या आई आणि बाबांना एकच चिंता आहे, ती म्हणजे राधाचं पुढे भविष्य काय. निदान त्यांचा विचार करून तरी तू होकार दे गं. मान्य आहे तुझं पहिलं लग्न फसलं, पण ताई, सुमित खूप चांगला आहे. रूढी, परंपरा, समाज ही सगळी बंधनं झुगारून तो तुझी वाट बघतोय. तो खूप आनंदात ठेवेल तुला. कदाचित ईश्वरानेच पाठवलं आहे त्याला. आत्तापर्यंत खूप दुःख भोगलंयस गं तू, म्हणून प्रेमाची फुंकर घालून सगळ्या वेदना शमवायला सुमित आलाय बघ. आईने पानं वाढली. सुमित आणि बाबांना आवाज दिला. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. शेवटी आईने विषय काढला. उद्याला त्या गोखल्यांची मुलगी बघायला किती वाजता जायचं आहे? सुमितने हातातला घास परत पानात ठेवला आणि सरळ खोलीत गेला. बाबा आईवर चिडले. तुझ्या लाडाने हट्टी बनलाय तो. बरं वाईट काय काहीच विचार नाही. म्हणतो तिच्याशीच लग्न करायचं आहे. अहो लोक काय म्हणतील. एकुलता एक मुलगा आहे आपला, त्याचा प्रत्येक हट्ट मी पूर्ण केला आहे, पण हे मात्र शक्य नाही. एका घटस्फोटित मुलीशी सुमितचं लग्न मी मुळीच लावून देणार नाही. नाही म्हणजे नाही. आई ताट घेऊन सुमितच्या खोलीत आली आणि त्याला समजावू लागली. अरे तिच्यापेक्षाही सुंदर मुली आहेत. तू तिचा विचार सोड. नवरा बायकोची कुरबूर चालतेच, म्हणून काय कोणी असं तडकाफडकी घटस्फोट का घेतं? आईच्या बोलण्यावर सुमित चिडला. आई, तू एक स्त्री असून असं बोलतेस. तिच्या बाबांनी काय सांगितलं? ती केवळ नवरा बायकोमधली कुरबूर नव्हती. त्यांनी राधाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि मी फक्त तिच्या सौंदर्यावर भाळून निर्णय घेतला असं मात्र अजिबात नाही. माझ्या मनाने मला कौल दिला. मी माझा निर्णय बदलणार नाही. आज 1 महिना होत आला. सुमित कोणत्याच स्थळाला पसंती देत नव्हता. बायको नावाच्या फ्रेममध्ये त्याला राधाच हवी होती. सकाळी त्यांनी बाबांना बँकेत सोडलं. तो ऑफिसला गेला. बाबांना काही पैसे फिक्स करायचे होते. त्यांनी तिथल्या मॅडमकडून फॉर्म घेतला आणि त्यांना अचानक चक्कर आली. ते खाली कोसळणार इतक्यात त्या टेबलावरच्या मॅडमनी त्यांचा हात धरून सोफ्यावर बसवलं. लगेच तिथल्या पिऊनला आवाज देऊन साखर पाणी मागवलं. चमच्यानी एक एक घोट तोंडात टाकू लागली. आता बाबांना बरं वाटलं. ते जरा टेकून बसले. तिनंच फॉर्म भरून दिला. घरी फोन करून कोणाला तरी बोलवा. मला नंबर सांगा, मी फोन लावते. तिचं बोलणं खूप सुखद वाटत होतं. नाही, तशी गरज नाही, बरं वाटतंय मला आता, मी जाईन, म्हणून ते निघाले. कधीही बँकेत आले की बाबा तिला भेटायचे. ती 4 चौघींसारखी नव्हती. एका क्षणात परक्यालाही आपलं बनवणारा गोडवा तिच्या स्वभावात होता. नखशिखांत सौंदर्याची खाण असूनही जराही ती घमंड नव्हती. बाबांनी एकदा तिच्या नकळत फोटो काढला आणि आईला दाखवला. फोटो बघून आईचे डोळेही दिपले. मी ज्या बँकेत जातो ना तिथे ही काम करते. मागे मला चक्कर आली तेव्हा ह्याच मुलीने मदत केली. खूप गोड आणि लोभस आहे. एकदा हिचा फोटो सुमितला दाखव आणि विचार त्याला, हिच्यापेक्षा सुंदर मुलगी त्याला शोधून सापडणार नाही. रात्री जेवणं आटोपल्यावर आईनं कसा बसा विषय काढला. सुमित, त्या मुलींसाठी तू तुझ्या आईबाबांना या वयात दुःख देतोय. अरे थोडा तरी आपला विचार कर. ह्यांना ना एक मुलगी खूप आवडली आहे. तुझ्यासाठी तिच्यापेक्षा छान मुलगी नाही मिळणार असं हे म्हणत होते. तिचा फोटोही आहे. बाळा, एकदा बघून तर घे. अरे माझ्यासाठी.
सुमित विनवण्या केल्यावर फोटो बघायला तयार झाला. आणि हे काय आश्चर्य! फोटोतली मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून पहिल्या नजरेत प्रेमात पाडणारी, त्याचं काळीज चोरणारी राधा होती. मनातला आनंद त्यांनी चेहऱ्यावर अजिबात येऊ दिला नाही. आणि ही कोण म्हणून आईला विचारलं. आईनं घडलेली हकीकत सांगितली. सुमितच्या सगळं लक्षात आलं, कारण बाबांनी राधाला बघितलंच नव्हतं. त्यांनी आईला तंबी दिली, आधी तू बाबांकडून वचन घे, हिच्यानंतर मी कोणतीच मुलगी बघणार नाही. तुमच्या आनंदासाठी मी मुलगी बघायला तयार आहे. तुम्हाला माझं लग्नच लावायचं आहे तर करीन मी तुमची इच्छा पूर्ण. सुमितने बाईक काढली आणि सरळ गावाच्या वेशीबाहेर टेकडीवर गेला. आत्तापर्यंत मनात लपवलेला आनंद जोरात ओरडून व्यक्त केला. राधा, आय लव्ह यू राधा. दुसऱ्या दिवशी बाबा सुमितला तिला बघण्यासाठी बँकेत घेऊन गेले. तिच्या टेबलाजवळ जाऊन तिला बाबांनी आवाज दिला. बेटा, माझं एक काम आहे तुझ्याकडे. तिने वर पाहिलं. समोर सुमितला बघून तिची स्पंदनं वाढली. प्रथमच दोघंही समोरासमोर आलेले होते. तसं हे सगळं मी तुझ्या बाबांशी बोलायला पाहिजे. ते बोलेलच, पण त्याआधी तुला विचारावं म्हटलं. मला तू माझ्या मुलासाठी कुलवधू म्हणून पसंत आहेस. मला तुझ्या बाबांचा पत्ता आणि नंबर हवा आहे. ती जरा घाबरली. काका, माझ्या बाबांचं नाव मकरंद देव. मी राधा, त्यांची थोरली मुलगी. बाबा, कसला विचार करताय? आता तुम्ही पसंत केलं हिला. बघा, तुम्हालाही तिने मोहात पाडलं ना. काय कमी आहे हो तिच्यात? हेच ना, ती घटस्फोटीत आहे. त्यात तिची काय चूक? आणि तुम्ही मला वचन दिलं आहे. बाबांनी मोठा श्वास घेतला. सुमितच्या पाठीवर थाप दिली. तू बोल हिच्याशी, मी आहे बाहेर, असं म्हणून ते निघून गेले. राधाला कळतच नव्हतं काय बोलावं. तिनं त्याला एकच प्रश्न विचारला. असं काय बघितलं तुम्ही माझ्यात? सुमितनं हसून उत्तर दिलं. ते मला माहीत नाही, पण पहिल्या नजरेतच तू माझं काळीज चोरलंस आणि मी तुझ्या प्रेमात पडलो. मग तुझा होकार समजू? होशील ना गोडबोल्यांची कुलवधू? राधाने गोड हसून होकार दर्शवला. सुमितच्या बाबांनी रमाकांत यांना राधासाठी मागणी घातली. लेकीचा नव्याने संसार फुलतोय. एका बापाला यापेक्षा मोठा आनंद कोणता असणार? ना डेटिंग, ना चॅटिंग. खरं म्हणजे प्रेमात पडायला रोज रोज भेटलं पाहिजे, खूप खूप बोललं पाहिजे, हा समजच चुकीचा आहे. केवळ सहवास म्हणजे प्रेम नव्हे. काही न बोलता एकमेकांना डोळ्यांची भाषा समजते, ते म्हणजे प्रेम. गर्दीतही त्याला तिच्या हृदयाचा आवाज येतो, ते म्हणजे प्रेम. दूर राहूनही ती व्यक्ती आपल्या आसपासच असते, ते म्हणजे प्रेम. कसं आहे ना? एका क्षणातही परकं माणूस आपलं होऊन बसतं. जीवन हे असंच असतं.